नमस्कार. आज आपण एका अगदी परिचयाच्या नियमाबद्दल बोलणार आहोत. न्यूटनचा गतीचा पहिला नियम म्हणजे जडत्वाचा नियम. हो, शाळेत आपण सगळेच शिकलो आहोत हा. बरोबर. पण रोजच्या जगण्यात तो कसा दिसतो? त्यासाठी आज आपण चेन्नईतल्या एका फळ बाजारात घडलेली एका आंब्याची गोष्ट पाहणार आहोत. कारण हा नियम फक्त असा पुस्तकातला नाहीये. वस्तू स्वतःहून का थांबतात किंवा म्हणजे गतिमान का राहतात याचं मूळ या जडत्वात आहे. अच्छा. आणि चेन्नईची ही आंब्याची गोष्ट आपल्याला या संकल्पनेच्या अगदी जवळ घेऊन जाते. तर मग कल्पना करूया. चेन्नईतला एक गजबजलेला बाजार. आप्पा नावाचे आजोबा आहेत आणि त्यांचा नातू रोहन. हो, ते आंब्याच्या गाडीवर आहेत आणि दुपारची वेळ आहे. गर्दी आहे बरीच. आणि होतं काय की आप्पा एका गिऱ्हाईकाशी बोलतायत आणि नकळतपणे त्यांचा हात गाडीला लागतो थोडासा. एक धक्का बसतो आणि मग काय होतं, वरच्या रांगेतला एक छान गुबगुबीत आंबा गडगडायला लागतो. खाली पडतो तो. हो, खाली पडतो. जवळ बटाट्याचं पोतं असतं, त्यावर हलका सवसळतो आणि मग सरळ गटाराच्या दिशेने घरंगळत जातो. अरे रे. रोहन पकडायला जातो पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. आंबा थेट गटारात. आता इथे म्हणजे भौतिकशास्त्र कसं लागू होतं? इथेच तर न्यूटनचा पहिला नियम येतो. काय सांगतो नियम? की स्थिर वस्तू स्थिरच राहते आणि गतिमान वस्तू एका सरळ रेषेत समान गतीने गतिमान राहते. जोपर्यंत तिच्यावर कोणतंही असंतुलित बाह्य बल कार्य करत नाही. अगदी बरोबर. तर त्या आंब्याचं काय झालं? तो आधी स्थिर होता. बरोबर. धक्का लागण्यापूर्वी तो स्थिर होता. आप्पांचा धक्का हे झालं बाह्य बल. अच्छा. त्यामुळे त्याला गती मिळाली. पण एकदा गती मिळाल्यावर तो थांबला का लगेच? नाही. नाही, तो घरंगळत राहिला. हो, तीच त्याची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजेच जडत्व. वस्तू आपल्या गतीच्या स्थितीत होणाऱ्या बदलाला विरोध करते. पण मग एक मिनिट, तो आंबा सरळ रेषेत का नाही गेला? तुम्ही म्हणालात बटाट्याच्या पोत्यावर उसळला, दिशा बदलली आणि गटारात पडला. म्हणजे अजून काही बलं होती का? अगदी बरोबर प्रश्न. इथेच नियम अजून स्पष्ट होतो. तो आंबा फक्त घरंगळत नव्हता. त्याच्यावर हवेचा विरोध होता. जमिनीचं घर्षण होतं, म्हणजे फ्रिक्शन. अच्छा, फ्रिक्शन. हो. मग ते बटाट्याचा पोता आलं मध्ये. त्याने अडथळा निर्माण केला, थोडी दिशा बदलली आणि शेवटी गटाराची कडा. म्हणजे ही सगळी अतिरिक्त बाह्य बलं झाली. अगदी. म्हणूनच त्याची गती बदलली, दिशा बदलली आणि शेवटी तो गटारात जाऊन थांबला. जर ही बलं नसती, म्हणजे विचार करा, एकदम गुळगुळीत पृष्ठभाग, हवा नाही, तर तो सरळ जातच राहिला असता. सैद्धांतिकदृष्ट्या हो. जोपर्यंत दुसरं काहीतरी त्याला थांबवत नाही. हेच जडत्व. म्हणजे आपल्याला जे वाटतं की वस्तू आपोआप थांबतात पृथ्वीवर, ते खरं तर या घर्षण आणि बाकी बलांमुळे होतं. तंतोतंत. अवकाशात बघा, तिथे हवा नाही, घर्षण जवळपास नाही. एखादी वस्तू ढकलली की ती सरळ जातच राहते, वर्षानुवर्षे. हो की नाही? तिथे जडत्व जास्त स्पष्ट दिसतं. आणि अजून एक गोष्ट, जडत्वाचा संबंध वस्तूच्या वस्तुमानाशी आहे. म्हणजे वस्तू जेवढी जड, वस्तुमान जेवढं जास्त, तेवढं तिचं जडत्व जास्त. तिची स्थिती बदलायला जास्त जोर लावावा लागतो. अच्छा. म्हणूनच रिकामी बादली उचलणं सोपं आणि पाण्याने भरलेली बादली हलवायला जास्त कष्ट पडतात. अगदी. तिच्यात जास्त जडत्व आहे. आप्पा म्हणाले ना रोहनला, अरे तो आंबा फक्त नियमांचं पालन करत होता. त्याचा अर्थ हाच आहे. हे खूपच म्हणजे साधं वाटतं पण खोल आहे. आणि हे फक्त सरळ रेषेतल्या गतीचं नाही, फिरणाऱ्या वस्तूंमध्ये पण जडत्व असतं. त्याला परिवलनीय जडत्व म्हणतात. रोटेशनल इनर्शिया. हो. ते बर्फावरचे स्केटर बघा, हात जवळ घेतले की वेगाने फिरायला लागतात. हो. आणि हात लांब केले की वेग कमी होतो. बरोबर. तिथेही तो जडत्वाच्या नियमाचाच वापर करत असतो, वस्तुमान वितरणात बदल करून. आपण बसचं उदाहरण नेहमी देतो. बस अचानक थांबली की आपण पुढे फेकले जातो. अगदी. कारण आपलं शरीर गतिमान राहू पाहतं. जडत्व. आणि म्हणूनच सीट बेल्ट महत्वाचा आहे. अपघात झाला तर गाडी थांबते. पण आपलं शरीर जडत्वामुळे त्याच वेगाने पुढे जातं. सीट बेल्ट ते बाह्य बल पुरवतो आपल्याला थांबवण्यासाठी. बरोबर. म्हणजे हा नियम फक्त आंब्यापुरता किंवा बसपुरता नाहीये. हा तर सगळीकडे आहे. हो, आपल्या विश्वाच्या कार्यपद्धतीचा एक आधार आहे तो. वस्तू कशा वागतील याचा अंदाज बांधायला मदत करतो. तर त्या चेन्नईच्या आंब्याच्या प्रवासातून आपण न्यूटनच्या पहिल्या नियमाकडे म्हणजे जडत्वाकडे एका वेगळ्याच नजरेतून पाहिला आज. हो, हा नियम फक्त थांबण्या सुरू होण्याबद्दल नाही, तर बदलाला होणाऱ्या विरोधाबद्दल आहे. वस्तुमानाशी असलेल्या संबंधाबद्दल आहे.
आणि आपल्या आजूबाजूला सतत कार्यरत असणाऱ्या त्या अदृश्य बलांबद्दल पण आहे. आणि जाता जाता एक विचार करूया का? काय? जर जडत्व नसतंच तर, म्हणजे वस्तूंमध्ये हा गुणधर्मच नसता, त्या क्षणात थांबू शकल्या असत्या, क्षणात हव्या त्या वेगाने जाऊ शकल्या असत्या. बापरे. विचार करा, कसं असतं ते जग, खेळ कसे खेळले असते, ग्रहतारे कसे फिरले असते, सगळंच किती वेगळं असतं. खरंय. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.